आम्ही निघालो होतो अष्टविनायक यात्रेला मागच्या महिन्यामध्ये टाटा अल्ट्रोज घेऊन. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की टाटा अल्ट्रोजने मायलेज किती दिलं आणि आम्हाला लागला किती खर्च. या गाडीचं इंजिन 1500 cc हाय स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आणि आम्हाला मायलेज दिलेलं आहे 27 kmph. टाटा अल्ट्रोजने लांबच्या प्रवासासाठी एकदम सेफ्टी कार आहे. 5 स्टार सेफ्टी आहे टाटा अल्ट्रोजमध्ये. आमचं एकूण अंतर 1300 किलोमीटरचं अंतर झालेलं आहे आणि आम्हाला एकूण डिझेलला पैसे लागले 5,500 रुपये आणि राहण्याचा रूमचा खर्च झाला प्लस टोल नाका 8,000 रुपये लागले. ही गाडी चालवण्यासाठी मला इतकी कम्फर्टेबल वाटली. याच्यासारखी मी गाडी लॉंग रूटला बघितली नाही. अंग दुखलं नाही, काहीच नाही, एकदम मस्त. मला मी म्हटलं होतं ना भीमा नदीच्या ठिकाणी बसलेलं आहे. या आहे भीमा नदी. नजारा पहा, असा नजारा बघा, काय सुंदर नजारा. वाह, हे बघा ते तिकडं आहे सिद्धटेक गणपती बाप्पांचं मंदिर. आंबोली घाटामध्ये अर्धा तास झाला तशी ट्रॉफिक लागली. तेव्हाच आम्ही गाडीमध्ये बसून थांबलेलो. इथे गाडी ट्रॉफिकमध्ये उभी होती कंटिन्यू 3 ते 4 तास कंटिन्यू AC मध्ये होतो आम्ही. आणि आजूबाजूचा नजारा बघा किती सुंदर. आणि रायगडला आणि कोकणला जायचं होतं आम्हाला, पण ती रायगड आणि कोकणला खूप पाऊस असल्यामुळे कोकण आणि रायगडला कॅन्सल, म्हणजे रायगडला पाऊस चालू होता त्याच्यामुळे रायगड कॅन्सल झाला. त्याच्यामुळे मग आमची इच्छा उडून गेली. मग दीपक काय म्हटलं का डायरेक्ट आपण आता नाशिकला रिटर्न जाऊ. तर त्याच्या अगोदर आम्ही कोकण आणि रायगड हे दोन्ही कॅन्सल केले आणि लोणावळ्याला गेलो. तर लोणावळ्याला पण पाऊस चालू होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही असा निर्णय घेतला का आता 1 to 4 डायरेक्ट नाशिक करायचं, डायरेक्ट घरी निघायचं. गणपती बाप्पांचं नाव घेऊन निघालो डायरेक्ट ओझरच्या दिशेने. म्हणजे हा प्रवास मी सुरू केलेला होता ओझर ते अष्टविनायक यात्रा, लोणावळा आणि परत नाशिकला रिटर्न, म्हणजेच ओझरला रिटर्न. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर अष्टविनायक यात्रेचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा.